असेल तर त्यात नेमकं काय आहे याचा एक गोषवारा मिळावा म्हणून हे 18 दिवस आहेत की त्याच्यात तुम्हाला एक कल्पना येते की प्रत्येक अध्यायात नाव काय त्याचं, त्या अध्यायात काय आलेलं आहे ना, ते महत्वाचे श्लोक कुठले आहेत आणि अशा काही आणि आवडही निर्माण होते की आपल्याला काही माहिती झालं की अजून माहिती करून घ्यायची इच्छा मनात निर्माण होते आणि ती निर्माण होणं हेच आध्यात्मिक प्रगती आहे. बघा, आध्यात्मिक प्रगती म्हणजे काहीतरी दिसणं किंवा असं काहीतरी त्याच्यामध्ये वेगवेगळे दर्शन होणं वगैरे, हे तर आत्मसाक्षात्कार तर आहेच. पण आपल्याला जो अनुभव येतो तो खरा अनुभव कुठला आहे की आपलं मन रमणं महत्वाचं आहे, आवड निर्माण होणं महत्वाचं आहे आणि अधिकाधिक ऐकावंसं वाटणं, अधिकाधिक करावंसं, भगवंतांबद्दल ऐकणं, त्यांच्याबद्दल त्यांचं कीर्तन करणं, याची आवड निर्माण झाली ना एकदा, तुम्ही रमायला लागलात की समजून जा तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमची प्रगती व्यवस्थित होते आहे. तर याचाच हा जो आपण आता अध्याय बघतोय तो भक्ती योगाचा अध्याय आहे. भक्तीने भजन करून भगवंतांशी जोडलं जाणं हा खूप महत्वाचा आहे. फार छोटासा अध्याय आहे, 20 श्लोक आहेत, पण 20 श्लोकामध्ये संपूर्ण भक्तीचं सार सामावलेलं आहे. तर आधी आपण मंगलाचरण करूया. मंगलाचरण खूप महत्वाचं आहे आणि बघा, प्रत्येक श्लोक जो आहे तुम्ही प्रामाणिकपणे म्हणायचा प्रयत्न करा. कोणी संस्कृतचे पंडित वगैरे नाहीये इथे, आपण सर्व शिकतो आहोत. आपण सर्व म्हणजे हे सगळं एक एक ज्ञानाचे कण गोळा करतोय. त्यामुळे असं काही मनामध्ये आणायचं नाही, फक्त प्रामाणिकपणे म्हणणं आवश्यक आहे. जेवढी शुद्ध वाणी असेल तेवढं उत्तम आहे. जाणून घेण्याचा प्रयत्न, आपोआप माहिती होणार आहेत, गोष्टी आपोआप माहिती होणार आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर हे सर्वांनी, आता मी आजचा माझा शेवटचा आहे ना म्हणून मी हे तुम्हाला सांगते की जे संस्कृतचे श्लोक आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत. तुम्ही म्हणणं किंवा तुम्ही ते नुसतं डोळ्याखालून घालणं किंवा तुम्हाला तोंडाने जमणार नसेल तर तुम्ही मनातल्या मनात म्हणा आणि जर मोठ्याने म्हणता येत असेल तर मोठ्याने म्हणा, तुम्हाला जसं जमेल तसं, पण प्रयत्न करा. आणि ते थोडं थोडं म्हणत राहिलात की आपोआपच ते सगळं तुम्हाला व्यवस्थित म्हणायला येईल. तर त्याच्यासाठी असं काही स्वतःला समजायचं नाही कमी वगैरे, काही येत नाही आपल्याला असं बिलकुल वाटून घ्यायचं नाही. आपण सर्व करायचा प्रामाणिक आणि भक्ती भावनेने. भक्ती असले की काहीची गरज नाहीये. बघा, मनात भावना असणं आवश्यक आहे, ती भक्ती भावना असेल तर सर्व मार्ग उघडे होतात. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करा. आणि ऱ्हस्व दीर्घालाही खूप महत्व, हे मी पुन्हा पुन्हा सांगते. त्याचं एक विशिष्ट काम आहे, उगाच नाहीयेत ऱ्हस्व दीर्घ. आणि स्वर आणि व्यंजन जी आहेत ती पण मातृका शक्ती आहे, त्यांच्या शक्ती सामावलेली आहे. ह्या मातृका, आपण कुठल्याही देवळात गेलो की अष्टमातृका सप्तमातृका असतात तिथे. तर या हे सगळे वर्ण म्हणजे मातृका शक्ती आहे, त्याच्यामुळे एक एक वर्ण आपण म्हणतो तेव्हा त्यातून शक्ती निर्माण होते. आणि जेव्हा आपण अनुस्वार देऊन म्हणतो तेव्हा त्याला बीज मंत्र असंही म्हटलं जातं. बघा, हा याचा भाग नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगते की तो उच्चारण का महत्वाचा आहे. बीजमंत्र आपण म्हणतो अनुस्वार देऊन, तेव्हा तो आवाज आपल्यामध्ये घुमला पाहिजे, व्यवस्थित म्हटला पाहिजे. तर ते त्याचे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात ना त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, त्याच्यातनं भरपूर शक्ती निर्माण होते. तर म्हणून तो जो अनुस्वार आहे, जो अन अंग अण, हे जे हे जे उच्चार आहेत ना ते उगाचच नाहीयेत, ते म्हटले पाहिजे. त्याच्यात बीज मंत्रांची शक्ती असते, म्हणजे अख्खा वृक्ष सामावलेला असतो भक्तीचा, हे समजून घ्या. त्यामुळे ते अनुस्वार महत्वाचे आहेत. तुम्हाला भले एक वेळ कळलं नाही की अनुस्वाराचं उच्चारण, तरी तो शरीरामध्ये तो आवाज जेव्हा घुमतो ते कंपन निर्माण होतात, त्यांना खूप महत्व आहे. तर हे प्रयत्न करा म्हणायचं. आणि ऱ्हस्व दीर्घाने एक लय निर्माण होते, लय महत्वाची आहे. आपण कुठलाही श्लोक कुठलाही मंत्र म्हणतो तो एका लयीत जेव्हा म्हणतो, तो विशिष्ट पद्धतीने ऱ्हस्व दीर्घ माहिती झालं तरच त्याची लय निर्माण होते. तुम्ही मोनोटोनस म्हणू शकत नाही, म्हणजे एका सुरात चाललंय 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 असं नसतं. ऱ्हस्व दीर्घ अवग्रह, त्यांचं उच्चारण विग्रह, ऱ्हस्व असेल शेवटचं अक्षर आणि विग्रह आला असेल तर त्याचं ऱ्हस्वच उच्चारण करायचं. दीर्घ असेल त्याच्या पुढे जर असं वाटून घ्यायचं नाही. आता इथे समजा शेवटी गता शब्द आहे, तर गता ना तर गता, मग हा म्हणताना लाज नाही वाटली पाहिजे. बऱ्याच जण म्हणताना संकोच करतात. गता गता हा असाच आला पाहिजे उच्चारण, तर तो महत्वाचा असतो. गत असेल तर गत ह किंवा गत हा हे बरोबर आहे, पण गता शब्द असेल तर गता हा ता दीर्घ आणि मग विग्रह पण दीर्घच आला पाहिजे. गता हा, बघा, तर हे असं म्हणताना आपण, आणि सुरुवातीला नाही समजलं हरकत नाहीये, आपोआप समजत जातं. तर आपण मंगलाचरणला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरांधस्य सॉरी ज्ञानाय. इथे ज्ञानाच्या नंतर जो आलाय ना, तर नावरती अनुस्वार आहे, अनुस्वार ज्ञानाच्या वर. तर पुढे ज आलाय, ज, च, छ, ज, झ, ञ. तर तो त्याचा ज वर्ग असल्यामुळे अनुस्वाराचं उच्चारण ञ ञ ञ. यकार आहे तो, पण तो य नाहीये नुसता, तो नाकातनं पण आला पाहिजे. ज्ञानाय, ज्ञानाय जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन. आता चक्षुरुन्मीलितं, आता हे सगळं काय मी आज छोटा अध्याय आहे म्हणून, पण ऍक्च्युली हे काय नियम तुम्हाला जस्ट समोर येतं तेव्हा सांगते. आता तुम्ही जेव्हा वारंवार पाहाल तेव्हा आपोआपच यायला लागतील. चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. माताजी पुढची स्लाइड. वंदेहम. आता इथे वंदेचा दे दीर्घ आहे, तो दीर्घाबरोबर पुढे अवग्रह आलेला आहे. अहम आहे, वंदे अहम, मी वंदन करतो, मी वंदन करते. अहम, अहम म्हणजे मी. तर वंदे नंतर अ नाही दिसत तुम्हाला, पण तो अ आहे तिथे, पण अ चा उच्चार करायचा नाहीये. वंदे. आता इथे दीर्घ असल्याने अवग्रह येईल तेव्हा दीर्घ थोडासा वाढवायचा आहे, किंचित. वंदेहम म्हणजे इथे तो अ आहे हे लक्षात येतं जेव्हा दीर्घाचा उच्चारण थोडा वाढतो. श्री गुरो श्रीयुतपद कमलम श्री गुरुन् वैष्णवांश्च श्री रूपम साग्रजातम सहगण रघुनाथान्वितं सजीवम साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. यातलं सुद्धा हरे जी आहे, हरा, ती देवी आहे, आल्हादिनी शक्ती आहे. तर तिचं नाव आधी घेतलं जातं, राधे कृष्ण. तसं हरे कृष्ण, हरे म्हणजे हरा म्हणजे राधा राणी, आल्हादिनी शक्ती, अंतरंगा शक्ती. अंतरंगा म्हणजे अंतर्मुख करणारी शक्ती आहे. तर तिची कृपा झाली की हा अंतर्मुखतेचा मार्ग सुरू होतो, आत्म्याकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो. बाहेरून वळून आपण आपल्या आत प्रविष्ट व्हायला सुरुवात होते, आत्म्यात राहायला सुरुवात होते. म्हणून ही आल्हादिनी शक्ती आहे. तर आता आपण 12वा अध्याय पाहणार आहोत, भक्ती योग. सर्वप्रथम मी श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम आपण सर्वजण करूया. आपण त्यांना सुरुवातीला प्रणाम करायचंय, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, त्यांची कृपा मागायची आहे. त्या बघा, श्री श्री राधा गोविंद मंदिर आहे कुलाई इस्कॉनचं, तर त्यांना आपण आधी प्रणाम करूया. त्यानंतर श्री श्री श्रील प्रभुपाद यांना प्रणाम करूया. हे श्री नाथजी आहेत. मी तुम्हाला माधवेंद्रपुरींची गोष्ट जी सांगितली होती ना, तर ते माधवेंद्रपुरी एक गोस्वामी आहेत आणि ते सर्वत्र
फिरत राहतात, कुठेही आसक्ती निर्माण होऊ नये इतके निरासक्त असे ते गोस्वामी, म्हणजे ज्यांचं इंद्रियांवर ताबा आहे. तर त्यांना स्वप्नामध्ये यांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं मी अमुक ठिकाणी आहे, म्हणजे जमिनीखाली होते आणि माझ्या अंगाचा दाह होतोय. मग त्यांनी सांगितलं, मग त्यांनी बाहेर काढला आणि त्यांना लेप लावला चंदनाचा. आणि मग नंतर यांची स्थापना ही नाथजी म्हटलं जातं त्यांना. तर ही सजीव मूर्ती आहे. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष दृष्टांत देऊन भक्ताला सांगितलं की मी इथे आहे. म्हणजे जेव्हा भक्तासाठी, म्हणजे भक्तांनी करावं, भक्तांनी कौतुक करावं असं भगवंतांना वाटतं. म्हणून त्यांची सेवा ते करवून घेतात आपल्याकडनं. आपण करणारे कोणी नाहीये, ते करवून घेणार आहेत, हे लक्षात ठेवलं. पुढची स्लाइड माताजी. कृष्ण कृपा मूर्ती भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय हो. तर यांनी जे केलंय त्यामुळे हा अर्थ सोपेपणाने समजतोय. अन्यथा भगवद्गीता संस्कृत मध्ये आहेत आणि ती समजून घेणं फार कठीण आहे. पण ते समजण्याचं भाग्य आपल्याला यांच्यामुळे लाभलंय. त्यांना आपण प्रणाम करूया. आमचे नामानिष्ठदास प्रभूजी आपल्या सर्वांचे इस्कॉन बेंगलुरू कुलाईचे अध्यक्ष आहेत. फार उच्च शिक्षित आहेत, पण सर्वांना भगवद्गीता कळावी, प्रत्येकापर्यंत पोचावी म्हणून एवढा मोठा त्यांनी व्याप आणि एवढे मोठे त्यांनी पीपीटी सर्व प्रयत्न करून हा अभ्यासक्रम सुरू केलाय. 7 लेवलमध्ये तो आहे. 7 लेवल्स आहेत, आपली पहिली लेवल आहे. तर त्यांना प्रणाम करूया. अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजी यांनी प्रयत्न करून हा मराठी भाषेत सुरू केला. म्हणून आपण आता मराठीतून अभ्यास करतो. सोपेपणाने समजून घेऊ शकतो आपण आपल्या भाषेमध्ये, कारण आपण आपले विचार हे आपल्या मातृभाषेत होतात. आपण ज्या भाषेत विचार करतो ती आपल्यासाठी सर्वात सोपी भाषा असते आणि म्हणून आपण त्यातूनच समजून घेतोय. आणि त्यांच्यासाठी आभार आपण सर्वांनी मानले पाहिजे. त्यानंतर आमच्या रेश्मा माताजी आहेत, संजना माताजी आहेत, योजना माताजी आहेत. त्या येऊन इथे तुम्हाला छान सुंदर श्लोक पठण करतात, शेअर करतात, तुम्हाला मदत करतात. अभ्यासक्रम तुमचा व्हावा यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. तर त्यांना आपण प्रणाम करूया आणि आपणा सर्वांचं स्वागत करते. आपणा सर्व वैष्णव भक्तांना प्रणाम करते. आपला आजचा 12वा अध्याय आहे भक्ती योग, या अध्यायाचं नाव आहे. तर 11व्याचा सारांश दिलेला आहे समोर. कसं असतं, पुढचं पाठ मागचं सपाट असं नाही, म्हणून आधीचं काहीतरी जे आहे त्याची पण एक कल्पना पाहिजे की 11व्या अध्यायात आपण काय पाहिलं. तर विश्वरूप दर्शन योग आपण पाहिला, भगवंतांचं कालरूप पाहिलं आपण, आणि त्याच्यात आपल्या लक्षात आलं की याचा परिणाम आधीच ठरलेला होता. जिंकणारच होते पांडव, त्यांना राज्य मिळणारच होतं, कारण त्यांच्या बाजूला धर्म होता, त्यांच्या बाजूला भगवान श्री कृष्ण प्रत्यक्ष स्वतः होते. पण याचा जो भविष्य काळात होणारा परिणाम आहे युद्धाचा, तो आधीच दाखवला, युद्धाच्या पूर्वीच दाखवलाय. हे सामान्य माणसांना करणं शक्य नाहीये. जरी ते मनुष्य सदृश्य रूपात होते तरी पण ते मनुष्य नाहीयेत, हे समजून घेतलं. ते भगवान आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये त्यांच्या शक्ती आहेत. अंतरंगा, बहिरंगा, तटस्था, परा अपरा प्रकृती आहे, त्याच्यामुळे हे सर्व करू शकलेत. पुढची स्लाइड माताजी. आणि आता हा जो भक्ती योग आहे, जर आपण बघितलं, भगवंतांचा श्लोक सर्वांना माहितीये, यदा यदा ही धर्मस्य. आपण महाभारताची बघितली मालिका, त्याच्यामध्ये येतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. हा नंतर जो श्लोक आहे, तर भगवंत काय येतात, प्रत्येक युगात ते अवतार घेऊन येतात. तर त्याचं पहिलं महत्वाचं कारण, तुम्ही एकच सांगा बघा, एवढे शक्तिमान, कोटीच्या कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, आणि असं असल्यावरती त्यांना जर एखाद्या दैत्याला मारायचं असेल किंवा कोणाचा नाश करायचा असेल, तर त्यांना त्यासाठी स्वतःला यायची काही गरज नाहीये. ते कोणालाही पाठवू शकतात किंवा त्यांच्या शक्तीला ते सांगू शकतात. ती सर्व अंतरंगा बहिरंगा शक्ती, सर्व शक्ती त्यांच्या अधिपत्याखाली आहे, माया त्यांच्या अधिपत्याखाली आहे. मग त्यांना कठीण काय आहे? पण तरीही ते प्रत्येक युगानुयुग, म्हणजे मी प्रत्येक युगात अवतार घेऊन येतो का? याचं महत्वाचं पहिली गोष्ट आहे की भक्तांसाठी. भक्त वत्सल आहेत, भक्त कनवाळू आहेत, म्हणून ते येतात. भक्तांना किती बघा, भक्तांसाठी अवतरित होतात भगवान, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर येतं की दुष्टांचा संहार. म्हणजे त्याला महत्व नाहीये, ते नंतर येणार आहे, त्याच्यामध्ये ओघाने येणार आहे. पण महत्व कशाला आहे, तर भक्तांना महत्व आहे. त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी अवतरित होतात भगवान. म्हणून हे सर्वात जाणणं महत्वाचं आहे. भक्तियोग जो आहे तो सर्वात मूर्धन्य अध्याय आहे, कारण त्यात भक्तीचं आणि भगवंतांना काय आवडतं त्याचं वर्णन आलंय. तर याच्यामध्ये अर्जुनाचा जो पहिला प्रश्न आहे की तुम्हाला जास्त कोण प्रिय आहे, की साकार मूर्तींची पूजा करतात ते प्रिय आहेत, की जे निराकाराची पूजा करतात ते प्रिय आहेत. तर त्याच्यावरती भगवंत त्याला उत्तर देतात. आता हे जे भक्तिमय सेवा आहे त्याला कृष्ण भावना भावित कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आता आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो
तेव्हा आपण प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीबद्दलच विचार करतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खूप मोठं महत्व असतं आणि आपलं आयुष्य त्यांच्या भोवती फिरत असतं. म्हणजे ते केंद्रीभूत असते ती व्यक्ती, जिच्यावर आपण प्रेम करतो आणि आपलं आयुष्य तिच्या भोवती पूर्ण फिरणारं असतं. तसंच आहे, भगवंतांना केंद्री भागी ठेवून आता आपण जाऊन देवळात जेव्हा मंदिरात प्रदक्षिणा घालतो, ती का घालतो? कारण आपल्या आयुष्यात त्यांना केंद्रभागी आणायचंय आणि त्यासाठी त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांना आपण मध्ये ठेवतो आणि त्यांच्या भोवती फिरतो. तर आपलं आयुष्य असंच त्यांच्या भोवती फिरलं पाहिजे. त्या प्रदक्षिणांचा यानी कानीच्या पापानी असं म्हटलेलं आहे. सगळ्या पापांचा क्षय होतो. तर आपण आता बघणार आहोत हा भक्तीचे प्रगतिशील टप्पे कुठले कुठले आहेत आणि अर्जुनाला जी प्रश्नांची उत्तरं दिली आणि कोण भगवंतांना आवडतो. यो मद भक्त समे प्रिय यो मद भक्त समे प्रिय यो मद भक्त समे प्रिय हे प्रत्येक श्लोकानंतर आलेले नंतर शेवटच्या काही की हा माझा जो भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे असं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय. तर आपण काय काय केलं पाहिजे आपण एक थोडक्यात बघू. भक्ती म्हणजे काय की आपलं प्रत्येक कर्म त्यांच्यासाठी कसं होईल हे बघायला पाहिजे. ते नसेल आता आपलं कर्मफळ आपण कर्म करतो, कर्मफळावर आसक्त होऊ नये असं म्हटलंय. म्हणजे काय की जे काही आपण करतोय ना ते सेवा म्हणून करतोय. मला काहीतरी पाहिजे म्हणून नाही, बदल्यात मला काही नकोय. मला त्यांची सेवा आहे, माझं ऋणानुबंध फेडायचे आहेत, माझी जबाबदारी आहे म्हणून कर्म करायचं. मी 100% अभ्यास करणार, पण अभ्यासानंतर काय मला मार्क मिळायचे ते मी त्यांच्यावर सोपवतो. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं, त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. ते सर्वज्ञ आहेत. माझ्यात काय माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, माझं काय आहे, माझं काय होणार आहे ते त्यांच्याशिवाय कोणाला जास्त माहिती असूच शकत नाही. मग सोपवून द्या ना त्यांच्यावर. तुम्ही फक्त तुमचं कर्म करा, जे काही मिळायचंय ते बरोबर मिळणार आहे. कारण योगक्षेमम वहाम्यहम, मी योगक्षेम वाहन करतो, सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांचं पालन पोषण करतो, सगळ्यांचं रक्षण करतो असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग अशा वेळी त्यांच्यावर जर सोपवून दिलं तर सर्वात सोपं नाही का? आपल्या सगळे चिंताच नाहीशा होतील, सगळे विवंचनाच नाहीशा होतील. म्हणून आपलं जे आपल्याकडे आहे ना बघा, इथे पैशाची अपेक्षा नसते. खार कशी आहे, खारीने कसं छोटासा हातभार घेतला की अख्खा मोठाच्या मोठा बांधायचा होता तो एवढा मोठा सेतू, पण तिने आपली एक छोटीशी सेवा दिली. आता ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याला इच्छा आहे, तर ते मंदिरं बांधू शकतात किंवा त्यांना जर हवं असेल तर मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्या मूर्तीची सेवा, अर्चा विग्रहाची सेवा करू शकतात. किंवा एखाद्याला ते जमत नसेल तर बाजूला मंदिर असेल, त्यांची एखाद्याची इच्छा असेल, तिथे जाऊन तुळशीचं रोप लावलं किंवा काही तिथे पुष्पोद्यान बनवायला मदत केली, मंदिर स्वच्छ करायला मदत केली, भगवद्गीतेच्या पुस्तकांचं वितरण केलं. कारण हे जे ज्ञान आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी पोहोचण्यासाठी जर आपण, पण भगवंतांनी म्हटले जो हे काम करतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे. हे 18व्या अध्यायात ते सांगतात. म्हणजे त्यांना कोण प्रिय आहे की हे ज्ञान याचा प्रचार आणि प्रसार करणारा, म्हणजे जो दुसऱ्याला समजावा म्हणून धडपडणारा, तळमळीने कळकळीने आपलं जे आपल्याला जे समजले ते दुसऱ्याला कळावं यासाठी प्रयत्न करणारा, अशी व्यक्ती त्यांना सर्वात आवडते. मग आपण हा जो प्रचार प्रसार चाललेला आहे, पण भगवंतांना प्रिय होणं हेच तर ध्येय आहे आयुष्याचं. आणि म्हणून हे सर्व चाललेलं आहे हे लक्षात घ्या. याच्या मागचा हा हेतू आहे की भगवंतांचं हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचावं. म्हणून प्रत्येकाला जेव्हा जमेल तेव्हा त्यांनी सुद्धा हा याच्यासाठी थोडासा प्रयत्न करायचा आहे. फक्त स्वतःला समजलं म्हणून नाही, दुसऱ्याही आपल्या आवडत्या माणसांनाही कळलं पाहिजे. आणि म्हणून अशा रीतीने हा भक्ती योग आहे. तर पहिला जो श्लोक आहे, अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाने विचारलं, आता त्याला जाणून घ्यायचंय जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा, इथे काय माहितीये का, भक्ती आणि ज्ञान यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. बघा, म्हणजे भक्ती करणं जास्त चांगलं आहे की ज्ञानप्राप्ती करून घेणं जास्त चांगलं आहे, हा थोडक्यात प्रश्न आहे. की तुम्हाला ज्ञानप्राप्ती करून निराकार ब्रह्माची उपासना करायची की भक्ती योगाने तुमच्या या ज्या द्विभुज रूप आहे त्याची उपासना, साकार सगुण रूपाची उपासना करायची. तुम्हाला कोण आवडतं, तुमचं कोण जास्त आवडीचं आहे, असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे. की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे की भक्तियोग श्रेष्ठ आहे. बघा, शेवटी काय आहे ना, सगळं एकमेकात मिसळलेलं आहे, एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. आणि हा जो सगळा मार्ग आहे हा सगळा योगाचा मार्ग आहे. भिन्न भिन्न आवडीनुसार वेगवेगळे मार्ग आहेत. अन्यथा एकच मार्ग सांगितला असता आणि सगळं संपलं असतं. पण प्रत्येकाला इथून काहीतरी मिळावं, प्रत्येकाने आवडीने सुरुवात करावी,
आणि मग आपोआपच तो मार्ग तो चालायला आपण सुरुवात करतो. म्हणून ते त्याने विचारले की भक्तिमय सेवा करण्यात जे संलग्न झाले ते तुम्हाला जास्त आवडतात किंवा ते परिपूर्ण आहेत, की जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची आणि ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला जे उद्युक्त आहेत ते तुम्हाला जास्त प्रिय आहेत. तर भगवान त्यांना उत्तर देतात. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की कोण जास्त आवडतो. प्रत्येक मुलाला वाटतं की मी आवडलं पाहिजे आणि म्हणून भगवंतांच्या तोंडून बाहेर पडलेलं याचं उत्तर आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की आपली सेवा भक्ती कशी करत राहायची. तर आपण जप करायला वेळ मिळाला तर जप करायचं, कृष्ण कथेचं वाचन करता येईल तेव्हा वाचन करायचं. आपण जे काही खातो पितो, घरात कुठलीही गोष्ट आणतो ती त्यांच्यासमोर ठेवायची, त्यांना धन्यवाद द्यायचे, त्यांना तो देऊन त्यांना मग तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा, त्यांची आठवण करायची. आपल्याला जमेल तर पत्रम पुष्पम फलम तोयम त्यांना वाहायचं. बाजूला मंदिर असेल तर तिथे जाऊन काही सेवा करता आली तर ती करायची. आणि आपलं जे ऋण आहे, ऋणानुबंध आहे, ते आपलं कर्तव्य आहे, आपलं नियत कर्म आहे, आपली जबाबदारी आहे. मी अनेक शब्द सांगते मुद्दामून की ते असे डोक्यामध्ये पूर्ण ठसले पाहिजेत की हे सगळं करणं पहिलं महत्वाचं आहे. आपलं ऋण फेडणं महत्वाचं आहे, आपल्या धर्माचं पालन करणं महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी भगवंतानी त्याला सुरुवातीला ठेवलेलं आहे की तुझ्या धर्माचं पालन कर. पण शेवटी गंमत सांगते की ते आधी अर्जुनाला वारंवार सांगतायत की तू धर्माचं पालन कर, तुझं कर्तव्य पार पाड, तुझी जबाबदारी पार पाड, पळपुटेपणा करू नको, तुझ्या कर्मापासून पळू नको. म्हणजे इथे बघा आपल्या कर्मापासून पळून जायचं नाहीये, आपल्या कुटुंबापासून पळून जायला सांगितलं नाहीये किंवा त्याच्या कार्यापासून. जो राजा आहे त्याने प्रजेचं रक्षण केलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. तर असं सांगून झालं एवढं सगळं परत 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 परत. आणि 18व्या अध्यायात सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्मांचा त्याग कर. परित्यज्य पूर्णपणे, परी जो वापरलेला आहे, त्यज्य म्हणजे त्याग. तर सगळ्या धर्मांचा शेवटी त्याग करायला सांगतात. म्हणजे आधी पुन्हा पुन्हा सांगतात की धर्म पालन, तुझ्या जबाबदारीचं पालन, तुझ्या कर्तव्याचं पालन, ते महत्वाचं आहे. ते तू नीट सेवा म्हणून कर, माझ्यासाठी म्हणून कर, निमित्त मात्र म्हणून कर, पण कर. ते केल्याशिवाय सुटका नाहीये. पण एवढं सगळं झालं की जेव्हा आपल्याला कळतं की आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, मग शेवटी शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात सांगितलंय सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तू मला शरण ये, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचा. काळजी करू नको. आपल्याला सांगतायत काळजी करू नको, तू उद्याची, परवाची, एरवाची, तेरवाची काही गरज नाहीये भविष्य काळाची काळजी करायची. तू मला शरण ये, तुझ्या पापांचा मी नाश करेन. कुठली पाप आहे ती? संचितात असलेली. आपलं जे संचित आहे, आपलं बँक अकाउंट आहे, अकाउंट जसं बँकेत असतं तसं आपलं कर्माचं अकाउंट आहे प्रत्येकाचं. त्याची एक पोटली आहे अदृश्य, आपल्या प्रत्येकाच्या पाठीवर आहे. प्रत्येक जन्मात घेऊन चाललोय बरोबर ती पोटली. तर हे जे कर्म बीज आहेत किंवा कर्माचं जे रहस्य आहे ते याच्यात सामावलेलं आहे. भगवान म्हणतात मी तुझ्या पापांचा नाश करतो, संचितातल्या, अकाउंट मधल्या. आणि तू काळजी करू नको असंही सांगतात अर्जुनाला. की तुला असं वाटतं की हे पाप आहे, हिंसा करणं पाप आहे. हिंसा करणं पाप आहे स्वतःसाठी, पण जेव्हा भगवंतांची योजना असते, त्यांचा संकल्प असतो, तेव्हा कुठलीही गोष्ट पाप नसते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून काहीही करायचा परवाना मिळत नाही. पण अशी कुठची गोष्ट करायची, आता युद्ध करायचंय, हिंसा होणार आहे, पण भगवंतांची योजना आहे. त्याच्यामुळे तू काळजी करू नको, मोक्ष मी तुला त्याच्यातनं मुक्त करेन, असंही त्यांनी इथे अर्जुनाला शेवटच्या अध्यायात सांगितलं. आणि मग अर्जुन युद्धाला तयार झाला आणि म्हणाला माझा मोह नष्ट झाला. स्मृतिर्लब्ध्वा असं म्हणतो. स्मृतिर्लब्धा म्हणजे मला तर आठवलं की तुम्ही कोण आहात, माझं तुमचं नातं काय आहे, माझं कर्तव्य मी कसं केलं पाहिजे, हे तो शेवटच्या अध्यायात सांगतो. तर आता पुढची स्लाइड माताजी. श्री भगवानुवाच मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणाले जे उपासक, जे उपासना करणारे आपलं मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. आता इथे त्यांनी साकार रूपाला महत्व दिलंय. कारण आपल्याला काही कोणाची भगवंतांची जर उपासना करायची आहे, त्यांची समोर मूर्ती आहे, त्यांचा अर्चा विग्रह आहे, आपण त्यांची सेवा भगवंतांची त्या रूपात करू शकतो. जसं आपल्याला त्यांच्याशी बोलायचं असेल तर आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी भगवद्गीता आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी भगवद्गीता आहे. बघा तुम्हाला सांगते, जर एखादा प्रश्न मनात निर्माण झाला
आणि जर तुम्ही डोळे मिटून त्यांना प्रार्थना केली आणि आपला प्रश्न त्यांना सांगितला आणि जर तुम्ही भगवद्गीता उघडली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत मिळतं. त्याचं उत्तर भगवान स्वतः देतात तुम्हाला, कारण ही भगवंतांची वाणी आहेत. ते त्यांच्या मार्फत बोलतायत आपल्या सर्वांशी. आणि म्हणून हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. तर माझ्या ठाई जे मन स्थिर करतात. आता मन स्थिर करणं म्हणजे काय? बघा या छोट्या छोट्या गोष्टी, कोणाचा तरी माईक चालू आहे माताजी, कोणाचा तरी म्यूट अनम्यूट आहे कोणतरी. बघा इथे मन स्थिर करणं, आपण एखादी गोष्ट ऐकतो पण ती गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात काय आहे. आता मन स्थिर नाहीये म्हणून मन स्थिर करायला सांगितलंय. मन कसं आहे, अस्थिर आहे, मन चंचल आहे. आता तुम्ही मनावर फक्त लक्ष द्या की आपल्या मनात आता काय चाललंय. मग तुमच्या लक्षात येईल की मन इतस्ततः भटकतंय. एका क्षणी ते पुढचा विचार करतंय, एकदा रात्रीचा विचार करतंय, जेवणाचा विचार करतंय, उद्या कोणाला भेटायचंय त्याचा विचार करतंय, मी काल काय केलं त्याचा विचार करतंय, मनोराज्यामध्ये गुंतलेलं आहे की आता मला काय काय करायचंय. तर हे सगळं अस्थिरपणा आहे की चंचल आहे, फिरतंय, इकडे भटकतंय, भूतकाळात राहतंय, भविष्य काळात राहतंय, वर्तमान काळात ते कधीच असत नाही. सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते भूतकाळ भविष्य काळात 3 लोकांमध्ये फिरत असतं, सर्वत्र फिरत असतं, जगाच्या पाठीवर मन फिरत असतं. म्हणून ते अस्थिर म्हटलंय त्याला. मग त्याला आपण स्थिर केलं पाहिजे. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही, तोपर्यंत आपण संतुष्ट राहणार नाही. मग तुम्हाला 3 लोकांचं राज्य जरी मिळालं, तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळाली तरी तुमच्या मनाला समाधान मिळणार नाही. मनाला समाधान मिळालं तर साधं सुद्धा भाजी भाकरीचं जेवण पण गोड लागतं. आणि तेच जर मन समाधानी नसेल तर पंचपक्वान्नाच्या जेवण सुद्धा तुम्हाला गोड लागत नाही. हे मनाला महत्व आहे म्हणून त्याला आधी स्थिर केलं पाहिजे. त्याला भगवंतांमध्ये स्थिर केलं पाहिजे, ज्ञानामध्ये स्थिर केलं पाहिजे. आता हे कसं घडणार? बघा हे आपोआप घडतं. अध्यात्म हे आपोआप होणार आहे, सहजपणे होणार आहे. आणि त्यासाठी काही धडपड करावी लागत नाही. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. त्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात या मार्गावर यायला, पण एकदा आलो की सगळं काही आपोआप घडतं. आणि म्हणून इथे मी आता हे जे भगवंतांनी सांगितलंय ना की स्थिर करणं मनाला, जेव्हा प्रत्येक क्षणी मनात त्यांचा विचार येईल तो आपोआपच यायला लागतो. कारण आता त्यांच्यावर ज्या प्रेम करायला शिकतो आपण, आपल्याला स्मृती येते, आपलं जे आतलं प्रेम जागृत होतं, विकसित होतं, की आपोआपच भगवंतांचा विचार सतत मनामध्ये यायला लागतो. आणि म्हणून मन स्थिर म्हणजे त्यांच्याकडे जाऊन मन स्थिर होतं. ते खेचून घेतात, मनाला खेचून घेतात, इंद्रियांना खेचून घेतात. आणि हेच आहे म्हणून ते सर्वाकर्षक आहेत, सर्वांना आकर्षून घेणारे. जर त्यांनी आकर्षून आपल्याला घेतलं नाही तर आपण या बाह्य जगामध्ये असेच गुंतलेले राहू. आणि मग शेवटचा क्षण जेव्हा येईल तेव्हा मात्र पायाखालची जमीन आपली सरकून जाईल, पोटामध्ये गोळा येईल, आपण हादरून जाऊ. आणि म्हणूनच आहे की हे पायाखालची जमीन, आपण जेव्हा त्यांच्याकडे आयुष्यभर त्यांच्या जेव्हा आश्रयाखाली राहायला शिकतो तेव्हा आपोआपच जेव्हा शेवटचा क्षण येतो तेव्हा सगळं काही सहजतेने पार पडतं. कशाचंही दुःख नाही, कसल्याही यातना नाही, कसलेही क्लेश नाही, कुठलीही पीडा नाही. अशी सुंदर आणि अत्यंत आनंदमयी अवस्था आहे. आणि ही आनंदमयी अवस्था समजावी म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत जो उपदेश केलाय, कित्येक श्लोक आहेत, प्रत्येक श्लोकाला एक महत्वाचा अर्थ आहे. आणि हा भक्तियोग सर्वात महत्वाचा आहे. म्हणून ज्याचं मन माझ्या वैयक्तिक रूपावर स्थिर झालेलं आहे, माझ्या रूपावर, त्याला स्थिर होणं म्हणजे काय? की आता आपण विचार करा, मन फिरतंय तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करून त्याला एके ठिकाणी आणणं आवश्यक असतं. म्हणून धारणा, ध्यान, समाधी अष्टांग योगाच्या, की मनाला स्थिर करण्यासाठी प्रत्याहार, त्याच्या आधी येतो प्रत्याहार, की मनाला खेचून आणायचं. आता आपलं लक्ष आपण मनावर द्यायला लागलो की आपल्याला समजायला लागतं. आधी हे समजणं की मला मन आहे, ही पण मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या, ही छोटी गोष्ट नाहीये की मी शरीर नाहीये, मी मन नाहीये, अहंकार हा खोटा आहे, हे कळणं पण महत्वाचं आहे. अनेक जन्मांच्या चांगल्या कर्मानंतर हे माहिती व्हायला लागतं. म्हणजे त्यानंतर ही सगळी धडपडीला सुरुवात होते. त्यामुळे ते कळणं महत्वाचं आहे ना, तेच कळत नाहीये की मन वेगळं आहे, मनामध्ये विचार येत आहेत. म्हणून शांत आपण बसलो एखाद वेळी तर मनावर लक्ष द्यायचं. आधी आपण अभ्यास करायचा की मनाकडे पाहायचं की मनामध्ये काय चाललंय, मन काय करतंय, कुठे कुठे धावतंय, कुठे कुठे फिरतंय, कुठले कुठले विचार येत आहेत. आपण जेव्हा असं द्रष्टाभावाने पाहायला लागतो ना, मग आपोआपच आपल्याला समजायला लागतं की अरे किती विचार येतात मनामध्ये. आत्ता हा विचार, उद्या तो विचार, आणि हे विचार प्रत्येक क्षणाला बदलत चाललेत. आणि काही वेळा काही विचार पुन्हा पुन्हा येतात. जेव्हा विचार पुन्हा पुन्हा आपल्या मनात येतात
तेव्हा आपण त्या विचारांना बल प्रदान करतो, शक्ती प्रदान करतो आणि मग तो आसक्ती बनून राहतो. तो जो विचार आहे, ती इच्छा आहे, ती आसक्ती बनते. पुन्हा 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 आपण चिंतन करतो जेव्हा एखाद्या गोष्टीचं, तेव्हा आपण त्याला बल प्रदान करतो त्या विचाराला. म्हणून चांगल्या विचारांना बल प्रदान केलं पाहिजे. चांगला विचार पुन्हा पुन्हा मनात आला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून त्या विचारांना महत्व आहे, त्या मनाला स्थिर होण्याला महत्व आहे. कारण आपलं आयुष्य आपण कशासाठी झगडतोय, कशासाठी एवढं आपण सगळं आटापिटा करतोय, तर मनाच्या शांतीसाठी, मनाच्या समाधानासाठी, सुखी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी. प्रत्येकाला आनंदी राहायचंय, सुखी व्हायचंय आणि त्याच्यासाठी तो मार्ग मनातून जातो. मनातून जाणारा हा मार्ग आहे. म्हणून मनाला आधी स्थिर केलं पाहिजे, मनाला मित्र बनवलं पाहिजे. आपल्या मनात कुठले विचार चालले आहेत याची आपल्याला कल्पना यायला पाहिजे. मग विचार येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. कुठलाही विचार, कुठली इच्छा सतत मनात आणायची नाही. मग आपोआपच आसक्ती हळूहळू नाहीशी व्हायला लागते आणि मनात सतत भगवंतांचा विचार कसा येईल आणि तो यायला लागतो. जेव्हा आवड निर्माण होते आपोआप येतो. आपोआप करावंसं वाटतं, आपोआप ऐकावंसं वाटतं, आपोआप सहजपणे घडतं. म्हणून हा भक्तियोग आहे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण माताजी. एकच मिनिट हा. या परंतु जे साधक सर्व इंद्रियांचं संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात. म्हणजे सुरुवातीला ते आधी म्हणतात की जे साकार रूपाची उपासना करतात ते मला अधिक प्रिय आहे, जे भक्ती करतात ते मला जास्त प्रिय आहेत. परंतु येतो इथे, असं जरी असलं तरी जे साधक, जे साधणारे आहेत, जे उपासना करणारे आहेत, सर्व इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि त्यांच्याबरोबर उभयान्वयी मन, हे दोघांना जोडणार आहे मन. तर मनाला 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. त्यांचं संयमन, संयमित करणं म्हणजे नियंत्रणाखाली आणणं. आणि सर्वांच्या, हे करणं खूप कठीण आहे. आपलं मन, आपल्याला जर विचार करा, तुम्ही म्हटलं की एखादा विचार मनात आणायचा नाही, तर तो विचार पुन्हा पुन्हा येत राहील. तुम्ही प्रयत्न करून बघा, हे करून बघायचं सर्व. तुम्हाला तुम्ही सांगायचं की आता हा विचार ना मी मनात आणणार नाही, असं नुसतं म्हणून बघा. प्रत्येक क्षणी तोच विचार पुन्हा पुन्हा यायला लागतो. म्हणजे तुम्हाला संयमन करायचं ठरवलं तर मन तो बेत हाणून पाडतो. म्हणून भगवंतांच्या मदतीची गरज आहे, त्यांनी आकर्षित करून घ्यायची गरज आहे. हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. इंद्रियांचं संयमन जबरदस्तीने करणं कठीण आहे. कारण आपण जेवढं त्याला दमन करायचा प्रयत्न करतो तेवढं उसळून ते वर येतं मन. आपण बॉल खाली टाकला की तो कसा वरती उसळून येतो, तसं मनाला दाबायचा प्रयत्न केला की तो लगेच ते मन तितक्या दुप्पटीने वर उसळून येतं. म्हणून इंद्रियांचं संयमन करणं कठीण आहे. म्हणून हा कठीण मार्ग आहे. सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून भक्ती करायला लागलो ना की प्रत्येकाकडे, जर आपल्याला मुद्दामून आता मला ज्ञान प्राप्ती करून मला मुद्दामून प्रत्येकाकडे तसं बघायचं अशीही गरज पडत नाही. आपण एखाद्यावर प्रेम केलं तर सर्वत्र ते प्रेममयी व्यक्तीच दिसायला लागते, प्रत्येक ठिकाणी दिसते. आता ज्यांनी प्रेम केलं त्यांना माहितीये, सतत ते त्या विचारात गडलेले असतात. आता अशीच अवस्था भक्तांची असते, लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी तो भगवंत दिसत असतात त्यांना, त्या भक्ताला. आणि समबुद्धी, आता प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे, चराचरामध्ये भगवंत आहे, दगडामध्ये भगवंत आहे, प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहे. तर तिथे आहेच कोण, दुसरं आहेच कोण, तिकडे एकच ते आहेत. समबुद्धी आपोआपच येणार आहे, सर्व समान आहे. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे जे उघड नाहीये, इंद्रियातीत, इंद्रियाच्या पलीकडे असं त्यांचं स्वरूप आहे. सर्व व्यापी, सर्व व्यापून 10 अंगुळ उरलेलं, अचिंत्य. आपण कल्पना कितीही केली तरी त्या चिंतनाच्या, कल्पनेच्या पलीकडे आहेत ते. अविकारी, विकार नाही आहेत. आपण विकारी आहोत. आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आपण अष्टपाशात अडकलेले आहोत. पण भगवान सगळ्या विकारांच्या पलीकडे स्थिर आणि अचल अशा परमसत्य, हे परमसत्य आहे. म्हणजे खरं सत्य. आपण जे बघतोय जगत ते भ्रम आहे. जगामध्ये जे जे काही आपल्याला दिसते, आपल्याला भासमान होणारं जगत आहे. पण प्रत्यक्षात सर्वत्र परमात्मा आहे. आपण प्रत्येकाला वेगळं बघतो. हा अमुक आहे, तो तमुक आहे, याचं हे नाव आहे, त्याचं ते नाव आहे. पण प्रत्यक्षात बघता परमात्म्याशिवाय जगात काहीच नाहीये. मग हे परमसत्य हे आहे की सर्वत्र तो परमात्मा आहे, चराचरामध्ये तो आहे. तर ते सर्व, आणि माझ्याही हृदयात आहे, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन, आता याच्यामध्ये आपण विचार केला तर हे सर्व तर भगवंतांचंच मार्ग आहे. म्हणजे ह्याच्यात वेगळं काय, पण हे करायला कठीण आहे. तर आपण असं ठरवलं आणि ज्ञानप्राप्ती तर काय काय, आता संस्कृत शिकावी लागेल ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, अभ्यास करावा लागेल,
भक्ती करता करता आपोआप होतं. ज्ञानमार्ग कठीण का सांगितलेला आहे? कारण उपनिषदांसारखा अभ्यास करायला लागेल, वेदशास्त्राद्वारे हे जाणून घ्यावं लागेल, नंतर गर्भितार्थ जाणून घ्यावा लागेल, संस्कृत भाषा शिकावी लागेल. नंतर हे सामान्य मनुष्याला सोपं नाहीये. आपल्याला संस्कृत भाषा शिकण्यापासून सुरुवात करणं खूप कठीण आहे. वेळ किती आहे आपल्याकडे? आपली किती कामं आहेत रोजची? रोजची आपल्या किती जबाबदाऱ्या आहेत? मग अशा वेळी ज्ञानयोगाला हे करायला लागतं. आणि अंतिम परिणामाची शाश्वती नाही. 1 जन्म, 2 जन्म, 3 जन्म जर आपल्याला उपनिषद वगैरे सगळं हा वेदांत शिकायचा आहे, तर किती जन्म लागतील माहिती नाहीये. पण भक्ती एकदम सोपी आहे, भक्ती एकदम सुलभ आहे, म्हणून भक्ती योगाला प्राधान्य दिलंय. कोणालाही जमणार आहे. सर्वजण अधिकारी आहेत. कोणालाही त्याच्यापासून ते परावृत्त करत नाही भक्ती. प्रत्येकासाठी ती आहे. म्हणून ज्ञान हे नाहीये. तुम्हाला पुस्तकं आणावी लागतील, वेगवेगळे ग्रंथ आणावे लागतील. त्यासाठी त्यांचा अभ्यास करायला वेळ द्यावा लागेल. मग ते ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागेल. म्हणून ज्ञानयोगापेक्षा भक्तियोगी सोपं आहे. कारण तुम्हाला एकदा गुरूंचं प्रामाणिक मार्गदर्शन मिळालं. अर्चा विग्रह म्हणजे कोण आहे शेवटी? आता आपली टपाल पेटी असते. जसं त्याच्यात पत्र टाकलं, आता नाहीये, पण पूर्वी ठिकठिकाणी असायच्या. की ते बरोबर त्या तिकडे जायचं तिकडे जातं. म्हणूनच आहे त्यांचं उदाहरण अर्चा विग्रह जे आहेत, तर अधिकृतरित्या आपण जे काही आपल्याला करायचंय ते त्या अर्चा विग्रहाचं केलं की ते टपाल पेटी सारखे आहेत. योग्य ठिकाणी पत्र पोचवायचं कसं काम करतं, तसंच ते अर्चा विग्रह आहेत. म्हणून नियमितपणे त्यांना वंदन करायचं, गुणगान श्रवण करायचं, एकत्रित येऊन कीर्तन करायचं, मग भगवत प्रसाद ग्रहण करायचा. आपण जे काही खातो पितो ते सर्व त्यांना अर्पण करून मग ग्रहण करायचं. 2 सेकंद लागतात, 3 सेकंद लागतात. काही लागत नाही. काही असं मोठं कठीण काम नाहीये. कोणालाही करता येण्यासारखं आहे. त्यांना एकदा सवय लागली ना, तुम्ही एकदा सवय लागली की आपोआप आपण प्रत्येक गोष्ट त्यांना ठेवून घेतो. तर हाच सर्वोत्तम मार्ग आहे भक्तिमय सेवेत संलग्न होणं. पण असं जरी असलं तर हे ज्ञानमार्ग सुद्धा त्यांचीच प्राप्ती होते. भगवान म्हणतात ते पण माझीच प्राप्ती करतात, फक्त कठीण आहे. पुढची स्लाइड माताजी. आता का कठीण आहे? क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. ज्यांचं मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणं हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असतं. देहधारी जीव असा शब्द वापरलाय. आपण प्रत्येक जण जे आहोत ते देहधारी जीव आहोत. आपण देह धारण केलाय. जसे कपडे घालतात तसं आपण देहाला धारण केलेलं आहे. त्या देहात आपला आत्मा राहतोय. म्हणजे त्या देहात आपण ते आपले पुरी आहे, आपलं नगर आहे, तिथे राहतोय. मग आता जो देह आपण धारण केलेला आहे, आपल्याला देहाची सवय आहे. त्या इतकी वर्ष झाली आपण वेगवेगळे देह पाहत आलेलो आहे. म्हणजे वृक्षाचा देह आहे, पशु पक्षी दगड, नंतर वेगवेगळे आपल्या आजूबाजूला असलेल्या अनंत गोष्टी. तर ते बाह्य आवरण आहेत, पण आपल्याला ती पाहायची सवय झाली आहे. त्यामुळे आपण असं एकदम निराकाराची आपण कल्पना पण करू शकत नाही. किंवा असं आहे की क्लेशदायक ह्याच्यात प्रगती करणं पण. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे आहे तर ठीक आहे, हा मार्ग शेवटी मलाच येऊन मिळतो, पण हा क्लेशकारक आहे. कारण अव्यक्त म्हणजे जे समोर नाहीये ते आपण पाहू नाही शकत. जे निर्विशेष आहे म्हणजे आपण विशिष्ट रूपाने जे पाहू शकत नाही, तर त्याची आपण भक्ती पण काहीच करू शकत नाही जे आपल्या समोर नाहीये. आणि म्हणून त्यासाठी हा क्लेशकारक मार्ग आहे. पुढची स्लाइड माताजी. म्हणजे ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांच्यातला फरक आहे. असा सांगितलं की भक्ती ही सोपी आहे आणि ज्ञानयोगी ठीक आहे, त्यांना करायचा इच्छा, त्यांना आवड आहे तर ठीक आहे, पण तो मार्ग कठीण आहे करण्यासाठी. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. हा श्लोक सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे भगवंत येतात स्वतः गरुडावर आरूढ होऊन आणि आपला हात पुढे करतात आणि आपल्याला या भवसागरातून आपण गटांगळ्या खातोय. म्हणजे कधी खाली जातोय, कधी वर येतोय, कधी चांगले प्रसंग, कधी वाईट प्रसंग, कधी दुःख, कधी सुख, कधी वेगवेगळे आजार, म्हातारपण, मृत्यू, जन्म, याच्यात आपण गटांगळ्या खातोय सर्वजण. आणि या गटांगळ्या खाणाऱ्या आपल्या प्रत्येकाला वाचवण्यासाठी ते प्रत्यक्ष येतात, भगवद्गीतेच्या रूपात येतात, भागवत महापुराणाच्या रूपात येतात, गुरूंच्या रूपात. गुरु प्रतिनिधी आहे, प्रामाणिक गुरु, जे योग्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर असे ते येऊन आपला हात जेव्हा पुढे करतात तेव्हा आपण हा हात समजून घेऊन तो घट्ट पकडला पाहिजे, कधीही सोडायचा नाही.
किंबहुना तेच इतकं घट्ट धरतात, तेच सोडत नाहीत. पण तरीही हे समजून घेतलं पाहिजे की काय आहे प्रत्येकामागचा अर्थ. हे पार्थ, परंतु जे माझे पूजन करतात, माझी पूजा करतात, माझं भजन करतात, आपली सर्व कर्म मला अर्पण करतात. सकाळी उठल्यावरती देवाची आधी प्रार्थना करायची, मी आज दिवसभरात जी काही कळत नकळत कर्म करेन, ती सर्व तुझी दिव्य सेवा आहे. मी तुझ्यासाठी करतोय, माझ्यासाठी नाही. तुम्ही मालक आहात, तुम्ही स्वामी आहात. कारण आपल्याला देह दिला गेलाय, प्रकृतीने दिलाय आणि त्यात आपण राहतो. तर आपल्याला त्याच्याबद्दल स्वामी कोण आहे एकदा आपल्याला कळलं की आपलं इदम न मम, माझं काही नाही, मग आसक्ती आपोआप नाहीशी होते. आणि कसं आहे, जसं हॉटेलमध्ये राहतो 4 दिवस बाहेर फिरायला गेल्यावर, की हॉटेलमध्ये आपण प्रत्येक गोष्ट आपली तिथे राहतो, आपल्याला माहिती असतं की 4 दिवसानंतर इथून जावं लागणार आहे. आपल्या मनामध्ये ही भावना प्रत्येक क्षणी असते. आपले तिथे मेमरीज असतात, आपण तिथे एन्जॉय करतो, पण तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी जेव्हा आपलं वास्तव्य इथलं संपेल, तेव्हा आपल्याला पुन्हा फिरून आपल्या घरी जायचंय. आणि म्हणूनच दुःख होत नाही. बाहेर पडताना थोडंसं किंचित वाईट वाटतं की अरे आपण इथे मस्त छान वेळ गेला, आता आपल्याला घरी जायची वेळ आलेली आहे. आणि मग आपण आपल्या घरी गेल्यानंतर घरामध्ये जितकं सुख आहे, धामामध्ये जेवढं सुख आहे, तेवढं सुख, तेवढा निश्चिंतपणा अन्यत्र कुठेही नाहीये. जे घरामध्ये सुख मिळतं ते कुठेच मिळू शकत नाही. आणि म्हणून ते आपलं खरं स्थान आहे. हॉटेलमध्ये राहणं तात्पुरतं आहे. मग तुम्ही विचार करा, एखाद्या हॉटेलमध्ये आपण राहिलो आणि आपलं जे आपण कमाई आहे, तर आपण तिथे नवीन कपाट घेऊन दिलं किंवा तिथे नवीन नवीन गोष्टी विकत घेतल्या. पण अरे कधीतरी सोडून जायचं ना, ते काय आपलं नाहीये. मग अशा वेळी आपण हे करणं म्हणजे किती मूर्खपणा आहे, की आपले पैसे खर्च करून त्या हॉटेलमधल्या खोलीमध्ये आपण नवीन नवीन गोष्टी आणून ठेवल्या. पण कधीतरी त्या हॉटेलला सोडून, ते खोली सोडून जायचंय आपल्याला. हे मनात जेव्हा माहिती असतं, तेव्हा आपण ते आहे तिथे ते ठीक आहे, ते आहे ते वापरतो, आनंदात राहतो. पण मनामध्ये माहितीये की हे सोडावं लागणार आहे. त्यामुळे आसक्ती होत नाही, की सोडून जाताना दुःख होत नाही, वेदना होत नाहीत, यातना होत नाही, कोणी असं छाती पिटून रडत नाही की आपण आता हॉटेलमध्ये सोडून घरी चाललोय आपल्या. तर हे अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी भक्ती आहे, की प्रत्येक क्षणी माहिती असतं की हे सोडून जायचंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी उत्तम, म्हणजे असं नाहीये की प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्यायलाच पाहिजे, कारण आपण भोगता आहोत. भगवान परमभोक्ता आहेत. त्याच्यामुळे तो घेता घेता मनात ती जाणीव असणं की हे कधीतरी नाहीसं होणार आहे, ही मोठी. मग त्यामुळे आपली मनाची अवस्था शांत राहते, स्थिर राहते, विचलित होत नाही. आणि म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलंय की कर्म मला अर्पण कर, तू काय जे करशील ते मला अर्पण कर, अनन्य भावाने. हरे कृष्ण माताजी. अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, ते माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि माझंच ध्यान करतात, सतत त्यांचा विचार. तर मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्यांचा त्वरित उद्धार करतो. त्वरित, त्वरित शब्दाला महत्व आहे, की जेव्हा या मार्गावर लागतो ते त्वरित, वाट पाहावी लागत नाही त्यांची. ते लगेच हात देतात आणि आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढतात. पुढची स्लाईड माताची. आत्मसाक्षात्काराचा मार्ग जो आहे ना, तो अत्यंत सोपा आहे. आपल्याला स्वतःला कितीही पोहता आलं तरी आपण एवढा मोठा महासागर, ज्याच्या आपण मर्यादा पाहू पण शकत नाही, जिकडे पाहावं तिकडे पाणी आहे, खाली खोली तर मोजू पण शकलं नाहीये महासागराची. मग अशा वेळी तुमच्यामध्ये कितीही जरी तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात, पण बाहेरून मदत आल्याशिवाय तुम्ही यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून भगवंतांचा हात येतो किंवा वरून हेलिकॉप्टर यावं लागतं त्या महासागरातून बाहेर काढायला. तसंच आहे, कारण आपल्या बळावर तो पार करणं कठीण आहे. मय्येव मद आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. आता इथे बघा, भगवंतांनी त्यासाठी काय करावं पाहिजे ते सांगितलंय. आता प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करता येईलच असं नाहीये. आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत, आपली पार्श्वभूमी वेगळी आहे. नंतर आपण राहतो त्या प्रत्येक घरं किंवा आपल्या प्रत्येकाची मनोभूमिका, आपल्या प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमणार असं नाहीये. म्हणून प्रत्येकाला काहीतरी मिळावं, प्रत्येकाने आपल्याला जमेल ते करावं, हा भगवंतांचा हेतू आहे. म्हणून ते सांगतायत तू हे कर. मग तुला हे नाही ना जमत आहे, मग कमीत कमी हे तर करशील. मग ठीक आहे, हेही नाही ना जमत, मग हे कर. मग हे नाही जमत तर हे कर. असं भगवंतांनी अनेक पर्याय मांडलेले आहेत, की तुला जे जमेल ते तू कर, तुला जे आवडेल ते तू कर, तुला जे आता तू रमशील ते तू घे, पण कर. म्हणून त्यांनी वेगवेगळे पर्याय दिले. ते म्हणतात मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वन्न संशयः. पहिल्यांदा काय सांगतात, की पुरुषोत्तम भगवंतांवर आपलं मन स्थिर कर. मनाला स्थिर करायचं म्हणजे काय?
मन जे भटकतंय त्याला ओढून आणायचं, प्रत्याहार करायचा, घेऊन यायचं त्याला आणि आणून त्यांना भगवंतांच्या ठिकाणी लावायचं. लावायचं म्हणजे मनात भगवंतांचा विचार कसा येईल याचा प्रयत्न करायचा. आता तो कधी कधी मग आपोआपच यायला लागतो, आपल्या लक्षात येतं, मग आपोआपच आपण त्या मार्गाला लागतो. म्हणजे मन जे फिरतंय ना त्याला ओढून आणायला शिकलं पाहिजे, त्याला प्रत्याहार म्हणतात. आणि मग ते स्थिर करायचंय भगवंतांवर. आणि मग ते आपल्या शक्तीने आपल्याला ओढून घेतात, आपल्या इंद्रियांना आकर्षून घेतात. त्यांनी आकर्षून घेणं, मनाला आकर्षून घेतात त्यांच्याकडे. आणि मग मनामधलं आकर्षण वाढायला लागतं प्रत्येक दिवशी. आणि हे आकर्षण वाढतं, हीच भक्ती वाढते, त्यातून रस निर्माण होतो, त्यातून आनंद निर्माण होतो. आपली बुद्धी, मन आणि बुद्धी, अहंकार तर खोटाच आहे, त्यामुळे अहंकाराचं मी असणं खोटच आहे. देह नाहीच आहे, देह हा फक्त या जन्मापुरता मिळालेला आहे. त्यामुळे मन आणि बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, माझ्याशी जोडून दे, प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडून दे. अशा रीतीने तू निस्संदेह, शंका घ्यायला जागाच नाही. हा प्रयत्न जरी आपण प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली तर आपोआपच तू सदैव प्रत्येक क्षणी माझ्यामध्येच वास करशील. मग इथे कुठे भूतकाळ, कुठे भविष्य काय? प्रत्येक वर्तमान काळामध्ये जर आपल्या मनामध्ये त्यांचा विचार आहे, मग कुठलाही क्षण शेवटचा असला तरी त्या क्षणी तोच विचार येणार आहे. पण प्रत्येक वर्तमान काळामध्ये विचार आपण त्यांचाच करतोय. वर्तमान काळात राहणं महत्वाचं आहे, कारण आपण वर्तमान काळात जगतच नाही आहोत. आपण सतत भूतकाळामध्ये राहतोय, त्या भूतकाळाच्या गोष्टीमध्ये अडकलेले आहोत. जो घडून गेलाय, आता आता राहिला नाही, तो संपला आणि पुढे येणारा माहित नाहीये काय आहे. तरी आपण सतत चिंतेमध्ये, कदाचित ते घडणार पण नाहीये. ज्याची आपण चिंता करतो आहोत उगाचच, ज्याची आपण काळजी करतोय ते कदाचित पुढे जाऊन घडणार सुद्धा नाहीये. तरी पण ती नसलेल्या गोष्टी सुद्धा आपण आजच्या क्षणामध्ये ओढून आणतोय आणि दुःखी होतोय, चिंता करतोय, या विवंचनेत अडकून पडलेले आहोत. आणि त्याची गरजच नाहीये. जो आहे तो क्षण आहे ना श्वास, मग आनंदाने का नाही जगायचं त्या क्षणामध्ये? पुढचा विचार करून काय फायदा आहे? त्याने काही होणार आहे का? जे घडायचं ते घडणारच आहे. आणि जे घडणार नाहीये ते सुद्धा आपण आपल्या मनात घडवतोय. ज्या गोष्टी उद्या घडणारच नाहीयेत कदाचित, पण तरी सुद्धा त्या आपण जबरदस्ती मनाच्या विचाराने आज घडवतोय. म्हणजे किती दुःख, सर्व आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला त्रासच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तू सदैव प्रत्येक क्षणी माझ्यात वास करशील. पुढची स्लाइड ही बघा, शेजारी आपण बघतोय तर ब्रह्मदेवांची गोष्ट आहे. आता आपण म्हटलं ना की जेव्हा कृष्ण गोकुळात राहत होते तेव्हा बाळगोपाळांसह ते वनात जायचे आणि त्यांच्याबरोबर शिदोरी घेऊन जायचे आणि एकत्र करायचे ते सगळं गोपाळकाला आणि मिटक्या मारून ते खायचे. तर ह्या लीला पाहायची ब्रह्मदेवांनाही इच्छा झाली. आणि मग त्यांनी काय केलं, ते आणि गुपचूप आले आणि त्यांनी ते गायी आणि बाळगोपाळांना आणि मित्रांना गायब केलं आणि त्यांना ब्रह्म लोकांमध्ये नेलं. तर भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं अंतर्ज्ञानाने की ते कुठे आहेत. पण मग त्यांनी इतकी रूप, प्रत्येकाचं रूप घेतलं, प्रत्येक वासराचं आणि त्यातल्या प्रत्येक बाळगोपाळाचं रूप त्यांनी घेतलेलं आहे. आणि ते पुन्हा रोजच्या वेळी घरी आले. कोणाला कळलंच नाही त्या त्या सर्व त्या गोपींना की आपल्या घरी जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे. ते प्रत्यक्ष स्वतः त्या रूपात आलेले आहेत. आणि प्रत्येक त्या गायीलाही कळलं नाही की आपलं वासरू म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. बघा, ती ब्रह्मदेवाला बुद्धी का झाली? कारण त्यांच्या प्रत्येक क्षणी त्या गोपींच्या मनात विचारायचा की कृष्ण माझा मुलगा असता तर किती बरं झालं असतं. प्रत्येक जणी त्यांच्या विचारात असायचे भगवान श्रीकृष्णांना. आणि गायींना पण वाटायचं की भगवान श्रीकृष्ण आपले वासरू आहेत. तर अशा रीती आपली सर्वात प्रिय गोष्ट आहे. तर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवांना त्यांनी तशी बुद्धी दिली की त्यांनी त्यांना काही काय लपवून ठेवलं. आणि प्रत्येकाच्या घरी ते इतक्या रूपांचा विस्तार करून राहत होते. आणि प्रत्येकावर त्या, म्हणजे बघा त्यांच्या मनातली इच्छा भगवंत कशी वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करतात. पुढची स्लाइड माताजी. मग भगवंत बघितलं ब्रह्मदेवाने, अरे इथे तर यांचं काय, सगळे आपापल्या घरी आहेत, मग मी आणलं कोणालाय? मग अशा वेळी त्यांच्या लक्षात आलं आणि मग आपोआपच मग त्यांनी ते भगवंतांची त्यांनी भक्ती केली. आता प्रत्येक मनात येणारा विचार हा त्यांच्याच कृपेने येतो, त्यांना ही बुद्धी भगवंतांनीच दिलेली आहे. अथ चित्तम, आता भगवान श्री रामप्रभू आहेत, ते जेव्हा वनात गेले, आपल्याला वाटतं अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे, शबरी अनेक भक्त त्यांना त्या वनात भेटले. म्हणजे त्यांचं ते जाणं त्या भक्तांच्या उद्धारासाठी होतं. पण आपण बघताना एका वेगवेगळ्या नजरेने गोष्टी पाहत असतो. पण त्याच्यामध्ये किती मोठा अर्थ घडलेला आहे, दडलेला आहे, ते आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हे धनंजया, आता तुला जरी नाही जमलं माझं मन स्थिर, मन कोणाला स्थिर करता येईल? कठीण आहे. मनाला जर चंचल, त्याला खेचून आणणं कठीण आहे. मन फिरतच राहतं, मन अस्थिर आहे. मग तुला जर नाही जमलं, तू असमर्थ असशील,
तर कमीत कमी तू भक्तीच्या नियामक तत्वाचं पालन कर. सुरुवातीला तू हा अभ्यास कर, ही तत्व कशी तुला पालन करता येईल याचा प्रयत्न कर. आणि मग अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा, म्हणजे मला मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला महात्म्य कळत नाही, आता आपण एवढे क्लासेस करतो किंवा वेगवेगळे कोर्सेस करतो, वेगवेगळ्या उपासना करतो, ते करायला आधी इच्छा मनात निर्माण व्हायला पाहिजे. आणि इच्छा निर्माण होण्यासाठी महात्म्य कळलं पाहिजे, की ही गोष्ट केल्या किती मोठी आहे, ही केल्यानंतर मला किती फायदा होणार आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा आपला वेळ आपण त्याच्यासाठी देतो. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की ती इच्छा व्हायला पाहिजे की मला हे करायचंय. इच्छाच निर्माण झाली नाही तर मग कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून भगवान म्हणतात सोडून दे, तुला स्थिर नाही होते ना मन, हरकत नाही. मग कमीत कमी तू इच्छा मनात निर्माण कर आणि नियामक तत्वांचं पालन कर. पुढची स्लाइड माताजी. आता नियामक तत्व म्हणजे काय, की मांसाहार न करणं. आता इथे असं आहे की आपल्याला जसं जगायचा अधिकार आहे तसा प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. आता इथे हा पण प्रश्न येतो की वनस्पती आपण खातो, पण वनस्पतींची जी नर्वस सिस्टीम आहे ती तेवढी डेव्हलप नाहीये. त्यांनाही होतो त्रास. मग त्यांनाही प्रार्थना करून त्यांची फळं वगैरे घेताना पण त्यांना नमस्कार करून घ्यायची आहेत. कुठल्या वेळी घ्यायची, कुठल्या वेळी नाही, हे पण सांगितलेलं आहे. आणि आपण जेव्हा एखाद्या म्हणजे प्राण्याला खातो तेव्हा त्याची नर्वस सिस्टीम, त्याला दुःख होतं, त्याला यातना होतात, त्यांची वाढ खुंटते, त्याची प्रगती खुंटते. त्यामुळे आपल्याला कोणाला अधिकार नाहीये की दुसऱ्यांचा अधिकार आपण हिरावून घेण्याचा. म्हणून मांसाहार न करणं, अवैध संबंध न ठेवणं, कारण शेवटी नीती नियमानुसार वागलं पाहिजे. वेदामध्ये सांगितले त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. नशा न करणं, आपलं मन जागरूक राहिलं पाहिजे प्रत्येक क्षणी. नशेमध्ये मन मग त्याच्यामध्ये म्हणजे अशी अवस्था काय कामाची की कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेमध्ये राहणं. या क्षणी सतत सावध राहणं, सतत जागरूक राहणं, हे महत्वाचं आहे. आणि जुगार न खेळणं. पण आपली प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण मेहनतीने कमवलेली आहे. तर अशा वाईट मार्गावरती आपण जाण्यासाठी परावृत्त होऊ आपण व्हावं म्हणून हे नियम सांगितलेले आहेत. तर त्या नियमांचं पालन करायचा प्रयत्न करायचा. पुढची स्लाइड माताजी. आता हे अभ्यास तुला जर हे विधिविधानांचं पालन करायलाही काही ना नाही जमलं, कारण आपल्याला जबाबदारी आहे, तेवढं करायला शक्य नाहीये, तेवढी तुमची, तर असं नाही की ठीक आहे ना, तर नाही तुम्हाला जमत आहे तर मग ठीक आहे. मग ते म्हणतात की तुला हेही नाही जमत आहे ना, मग तू काय कर. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. मग तू भक्तियोगाचा विधिविधानांचं पालन करायला असमर्थ असशील तर माझ्यासाठी कर्म कर, कारण माझ्यासाठी कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. मग तुला काय जमेल, तू सकाळी मंगल आरतीला उपस्थित राहा, मग पहाटे 16 माळा जप करता येत असेल तर कर, 16 नसेल तर एक वेळा तरी कमीत कमी, नंतर लवकर फुलं वेचून अर्चा विग्रहाला अर्पण करायची किंवा नैवेद्य दाखवायचा. जे आपण आपण स्वयंपाक बनवतोय, बनवताना पण जप जर करत राहिलो तर अन्न पण सात्विक बनतं. त्याच्यामुळे पण शरीरामध्ये वेगवेगळे आजार आहेत ते त्याच्यासाठी, जर शरीर सात्विक असेल तर आपल्या ऊती पण तशा त्या शक्तीने भारल्या जातात. म्हणून जेवण पण करताना जर आपण ते जर भगवंतांचा जप करत करत केलं, त्यांना नैवेद्य देऊन जर ग्रहण केलं तर प्रसाद म्हणून ग्रहण करायचंय, भगवद्गीतेचं श्रवण करायचंय, भागवत महापुराणाचं श्रवण आणि पठण करायचंय. मग असं तू कुठलंही, आता तुला जर एखाद्या शेजारचं मंदिर चाललंय तर पैसे नसतील तर काही हरकत नाहीये, तिथे जाऊन आपण काहीतरी त्यांच्या कामाला मदत करू शकतो, एखादा दगड लावू शकतो, तिकडे साफसफाई करायची असेल तर ते करू शकतो. सेवा म्हणून करायची, कमीपणा कुठल्याच कामामध्ये नसतो. कुठल्याही कामाला कमी लेखायचं नाहीये. जे झेपेल जमेल ते करायचा प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे. म्हणून तू माझ्यासाठी कुठलंही तुझं कर्म तुझं स्वतःच कर. मग सकाळी अक्षरशः उठल्यापासून दात घासण्यापासून कुठलंही कर्म ते तू माझ्यासाठी करायला शिक, की मी जे काही कृती करतोय ते तुझ्यासाठी, ती तुझी सेवा आहे, तुझी दिव्य सेवा माझ्याकडून घडतेय. आणि असं केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. सिद्धी म्हणजे फक्त तात्पुरत्या अणिमा महिमा गरिमा लगिमा या सिद्धी नव्हेत. त्या सिद्धी ज्या आहेत त्या पण तात्पुरत्या आहेत. सिद्धी म्हणजे पूर्णता, म्हणजे आपण कशासाठी जन्माला आलो आहोत, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती, पूर्ण आनंदाची प्राप्ती. एकदा गुरु प्राप्त झाले की आपल्याला विज्ञानमय आणि आनंदमय कोश मिळतो. त्याच्या आधी फक्त आपला अन्नमय प्राणमय आणि मनोमय कोश असतो. पण हे दोन कोश आहेत ते प्रत्येक जन्मात भरत जातात. आणि मग प्रत्येक जन्म आपण हे ज्ञान गोळा करतो त्या कोशात भरलं जातं, आणि आनंद गोळा करतो तो त्याच्यात भरला जातो, आणि मग पूर्ण आनंद पूर्ण ज्ञान हे आपली पूर्णता आहे. आपला हा मार्ग आहे, हा टप्प्याटप्प्याने आपण चाललेले आहोत.
जेव्हा पूर्ण आनंदाची, प्रत्येक क्षणी आनंद, पूर्ण आनंद, प्रत्येक क्षणी ते ज्ञान, त्या ज्ञानात स्थिर होणं ही अंतिम अवस्था आहे. ह्या ज्ञानमय कोश भरून जातो, विज्ञानमय कोश भरून जातो, आनंदमय कोश भरून जातो. हे 5 कोश आहेत प्रत्येकाला. आपल्यावरती आवरण आहेत. तर ती भरून गेली की पूर्ण सिद्धी प्राप्त होते. पुढची स्लाइड. मग हार बनवायला जर तुम्हाला आवडत असेल तर हार बनवा. कुठली सेवा करता हे महत्वाचं नाहीये. यत करोषि यद अश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुषव मदर्पणम. तू जे काही करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतो, ते सर्व तू मला अर्पण कर. आपण काय जे करू ते सर्व त्यांना अर्पण करायचंय. आता इथे नारद मुनी जे आहेत ना, नारद मुनी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते आणि ते ब्रह्मर्षी, त्यांनी भक्ती सूत्र लिहिली आहेत. तर हे जे नारद मुनी आहेत त्यांचं पुराण आहे, जी 18 महापुराण आहेत, त्यात नारदोक्त बृहद नारदीय पुराण आहेत 25,000 श्लोकांचं. आता फक्त त्यातले 22,000 उपलब्ध आहेत आणि त्यातले 750 श्लोक हे ज्योतिष शास्त्रावर आहेत. तर हे नारद आहेत ना, ते अनन्य भक्त होते, महाज्ञानी होते. त्यांनी ते पद प्राप्त करून घेतलेलं. तर विभूती योगामध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलंय की देवर्षी मध्ये मी नारद आहे, देवर्षीणामच नारद हा 26व्या श्लोकात ते सांगतात. आता हे जे नारद मुनींचं का सांगते, ते भक्ती मार्गाचे मूर्धन्य स्थानी आहे. भक्ती सूत्र लिहिली आहेत त्यांनी. आणि असे जे नारद मुनी आहेत तर ते भक्त श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून त्यांनी हे सर्व केलं, भक्तीचा मार्ग दाखवला. पुढची स्लाइड माताजी. मग एखाद्याला जर ग्रंथ प्रकाशनामध्ये सहाय्य करायचंय, ग्रंथ वितरण करायचंय, पुस्तकं वाटायची आहेत, किंवा तुम्हाला गीता भागवत शिकायचंय, तुम्हाला कळलं ते सांगायचंय सर्वांना, तर प्रत्येकाला जे जमेल ते त्याने प्रामाणिकपणे करावं. अथैतदप्ते शक्तोसी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम तत कुरुयतात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आता तुला कर्म, आता एखादी गोष्ट करायची, आता आपण घरामध्ये राहतोय, आता आपल्याला जबाबदारी आहेत, आपले लिमिटेशन्स आहेत, की आपल्या संसाराच्या, आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला कधी कधी वेळ पण नाहीये कुठे जाऊन काय करायला. तर ठीक आहे, तुला तसं काही जर मंदिरात जाऊन काही करायला जमणार नसेल तर ठीक आहे, तू जे काही कर्म करतोय, तू काही जे जेवण आता जी गृहिणी बनवतेय किंवा घरामध्ये कपडे धुणं, भांडी घासणं, की जे काही घर साफसफाई करणं किंवा आपलं जाऊन रोजच्या आपल्या ऑफिसमध्ये जाऊन काम करणं किंवा सकाळी उठल्यापासून जे काही घरामध्ये आपण कामं करतो, तर ती कामं फक्त करायची आहेत. माझं कर्तव्य आहे की ते म्हणून करायचंय. त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये की मी अमुक केलं की मला अमुक मिळेल, मी जेवण केलं तर लोक माझं कौतुक करतील, किंवा मी भगवंतांचा प्रचार आणि प्रसार केला तर लोकांनी माझी वाहवा केली पाहिजे. काय माहितीये का, हे आपल्यासाठीच वाईट आहे. कारण आपण इतक्या अपेक्षा करतो आयुष्यभर प्रत्येकाकडून, आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की दुःख होतं. बघा, दुःखातून जर आपल्याला दुःखातून सुटका करून घ्यायची आहे तर अपेक्षा करणं बंद केलं पाहिजे. कर्म केल्यावर फळाची आपण अपेक्षा करायची नाही की मला असं मिळालं पाहिजे. जे मिळायचं ते मिळेल. मला जर असा विचार ठेवला तर जे योग्य आहे ते मिळतच. भगवंत कधीही समोहम सर्व भूतेषु आहे, ते प्रत्येकाला योगक्षेम सुद्धा त्याचा बघतात, त्याचं रक्षण पण करतात, त्याच्या कुटुंबियांचं पण रक्षण करतात, गुपचूपपणे सर्व करत असतात. त्याच्यामुळे सगळं त्यांच्यावर सोपवून द्यायला पाहिजे. मी कर्म करणार आहे, मी फळाची अपेक्षा करत नाही, मी कोणाकडनं कशाचीच अपेक्षा करत नाही, असं मनामध्ये आपण सतत प्रत्येक क्षणी ठेवलं पाहिजे. म्हणून तू कर्म फळांचा त्याग कर आणि कर्म अशी कर की मला कर्म म्हणून मी करणार आहे, मला फळ काय मिळणार आहे असा मी विचार करत नाही. मला मी करायचंय, मी भगवद्गीता शिकवणार आहे, पण मला कोण चांगलं म्हणताय, वाईट म्हणताय, काय म्हणताय, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. माझं कर्म आहे म्हणून मला ते करायचंय. आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर, आत्म्यात राहायचा प्रयत्न कर. याचा अर्थ काय? इतका सोपा अर्थ आहे. आपण प्रत्येक वेळी देह भावनेवर असतो. मी म्हणजे अमुक तमुक, माझं नाव अमुक तमुक, मी इथे राहते, मी अमुक शिकले आहे, माझ्याकडे इतके पैसे आहेत, माझं अमुक अमुक आहे, माझं कुटुंबीय आहे. हा देहाचे आहेत सर्व संबंध, हे आपल्या आत्म्याचे नाहीयेत. आत्मा आत राहतोय, तो वेगळा आहे. मग आत्मस्थित राहणं म्हणजे काय? तर आत्म्यात राहणं, अंतर्मुख राहणं, सतत आत राहणं. आणि आत राहायला एकदा शिकलो, अंतर्मुख राहायला शिकलो, की बाहेरही सर्वत्र तेच आहे. जो परमात्मा आत्मतत्व जे आत आहे ते बाहेरही आहे. पण आधी आपल्या आतल्या तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यात राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणी आत्म्याचा विचार, मी आत्मा आहे, मी देह नाही, हा राहिला पाहिजे. पुढची स्लाइड माताजी.
श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांतीरनंतरम. असा अभ्यासही जर करता आला नाही तर ज्ञानाच्या अनुशीलनात तू संलग्न हो. म्हणजे बघा, आपण आता जे ज्ञान किंवा प्राप्ती करून घ्यायचोय, अभ्यास करायचा आहे, पुस्तकं वाचायची, यालाही त्यांनी नंतरचं स्थान दिलंय. बघा, सर्वप्रथम स्थान आहे की त्यांच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करणं, प्रत्येक क्षणी त्यांच्यात राहणं महत्वाचं आहे. ज्ञानप्राप्ती ही खालच्या लेवलवर येते त्या हिशोबाने. बघा, हे सगळं ना सापेक्ष आहे, लक्षात घ्या. अगदीच काही आपण भगवद्गीतेचा अभ्यास महत्वाचा आहेच, पण भगवान मग शेवटी सांगतात, तुला एवढं सगळं नाही करता आलं तर कमीत कमी तू ज्ञानाचा अभ्यास कर. पण ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. लक्ष केंद्रित करणं, मनाच्या वृत्ती विखुरलेल्या आहेत. बघा, आपण दिवसभर काम करतो, आपण थकून जातो, मग रात्री आपल्याला झोप येते, आपल्याला लक्षात येतं की दिवसभर काम करून थकलेलो आहोत. तर जसं शरीर थकतं, मन पण थकतं. मन पण इकडे तिकडे फिरून आपली शक्तीचा ऱ्हास होतो, त्याच्यामुळे पण शक्तिहीनता प्राप्त होते. पण जेव्हा मनाच्या शक्ती केंद्रित होतात, आपण एका ठिकाणी लावायला शिकतो, तेव्हा मनाची शक्ती वाढते. मनाच्या शक्तीचा नाश होत नाही, त्यामुळे आपल्याला शक्तीहीन झाल्यासारखं वाटत नाही. शरीर आणि मन हे दोघंही थकतात, आणि म्हणून मन केंद्रित करणं आवश्यक आहे. मनामध्ये ध्यान करणं. ध्यान म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणं, एका ठिकाणी मन केंद्रित करणं. आणि त्याच्यापेक्षा कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे, की तू अपेक्षा न ठेवता कर्म कर. जर तू असं कर्म केलंस तर कुठलंच दुःख होणार नाही. आता प्रत्येक क्षणी आपण इतक्या अपेक्षा ठेवल्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या नाही की दिवसभर आपण वेगवेगळ्या दुःखात, मला माझी पडलंच नाहीये, कोणी मला काही बोलतच नाहीये. अपेक्षा आहे ना दोन गोष्टी गोड बोलाव्या, नाही झाल्या तर मग वाईट वाटतं. म्हणजे वाईट वाटणं हे पण आपणच आपल्यावर ओढवून घेतलेलं आहे. पण जर अपेक्षाच नसेल कोणी काही म्हणावं, मग चांगलं म्हटलं तर चांगलंच वाटणार आहे, आणि नाही म्हटलं तरी ठीक आहे, काय हरकत नाही त्याच्यात. मला काही अपेक्षा नाहीये, मग दुःख होणारच नाही. प्रत्येक क्षणी कधी दुःखच होणार नाही. पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. आता इथे त्यांनी सांगितलं कोण प्रिय आहे. आता जेव्हा जीव कोण आहेत, सर्व 84 लाख योनी आहेत, प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे, चराचरामध्ये परमात्मा आहे. मग द्वेष कोणाचा करायचा? आणि सर्वजण, आणि असं कोण आहे, चांगलं वाईट काय आहे, सर्वत्र तो परमात्माच आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. देह मी नाहीच आहे, देह तात्पुरता मिळालाय, तो नाहीसा होणार आहे, तो जायला जाणार आहे, तो या जन्मात टाकावा लागणार आहे. हा सोडताना जन्म म्हणजे या जन्मातनं दुसऱ्या ह्याच्यात जाताना, तर पुढच्या गतीसाठी देह टाकून पुढची गती होणार आहे. मग अशावेळी अहंकार देहाचा आहे, मी अमुक अमुक नाव माझं आहे. आपण सर्वांना सांगतो हे नाव आपल्या आई वडिलांनी दिलंय, आपल्या देहाला दिलंय. त्यामुळे हा खोटा अहंकार आहे. त्याच्यापासून, आणि किंवा मी मोठा कोणतरी आहे, मी कोणीच नाहीये, माझ्या हातात काहीच नाहीये, मला कालची गोष्ट आठवत नाही, पुढे काय होणार मला माहिती नाही. मग अशावेळी कोण आहे मी? कोणीच नाही. तो स्वामी ते भगवंत आहेत. म्हणून स्वतःला स्वामी समजत नाही, मी मालक नाहीये, मी तात्पुरतं वापरतोय गोष्टी. जो सुख दुःख, सुख काय येतंय, मी काहीतरी चांगलं केलंय मागच्या जन्मी, संचितात माझ्या होतं, ते मला भोगायला मिळतंय, या प्रारब्ध आहे माझं या जन्मासाठी, आणि म्हणून मी ते सुख दुःख म्हणून येत आहेत. हे एकदा समजलं, आणि ती जाणार येणार आहेत, म्हणजे काही टिकणार नाहीये. हे एकदा समजलं की समभाव आली तर ठीक आहे, माझं सगळं पाप सगळं नाहीसं होतंय, जेवढं मी भोगतोय भोगून संपवतोय. जो क्षमा आणि देहभाव नसेल तर काय दुःख होणार आहे? मी आत्मा एकदा कळलं, आत्म्यात राहायला शिकलो, देहभाव नाहीसा झाला की देहाला होणाऱ्या गोष्टी जाणवणारच नाहीयेत, मनच नाहीये तिकडे, मन रमून गेलंय भगवंतांमध्ये. तर मनच नाही तर दुःख कसं होणार आहे? मग जो क्षमाशील आहे, अरे ठीक आहे, जे घडतंय ते सगळं का घडतंय ते मला माहिती आहे, सदैव तृप्त, म्हणजे मिळालं त्यात मी समाधानी, आत्मसंयमी, आपलं मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून, स्थिर करायचं म्हणजे काय, प्रत्येक क्षणी त्यांचाच विचार राहिला पाहिजे. म्हणजे स्थिर होणं, केंद्रित होणं, मनाला केंद्रीभूत करणं आवश्यक आहे. मनाला इकडे तिकडे फिरण्यापासून ओढून आणणं महत्वाचं आहे. दृढ निश्चय, असं नाही की आज केलं उद्या नाही केलं, प्रत्येक क्षणी दृढ निश्चय करणं, मी करणार, मनामध्ये खात्री बाळगली पाहिजे. आणि भक्तिमय सेवेमध्ये असा जो संलग्न झालाय, सतत प्रत्येक कर्म सेवा म्हणून करतोय, जे करेल ते, चालणं सेवा, ऐकणं सेवा, बोलणं सेवा, जे काही करतो ती सेवा, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय. बघा इथे बाजूला गोष्ट आहे सुदाम्याची, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. पुढची स्लाइड माताजी. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही, राजा चित्रकेतूची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये तो कशाही उद्विग्न व्हायचं नाहीये, आणि कोणालाही तो त्रासही देत नाही. जो हर्ष दुःख भय चिंता समभाव,
भीती कसली? भगवंतांवर सगळं सोपवलं पाहणारे ते आहेत, मनात विश्वास आहे. मग अशा वेळी कशाचा आनंदही नाही, दुःख नाही, सगळ्यामध्ये समान अविचलित अशी अवस्था प्राप्त व्हायला लागते. आणि सतत आत्म्याचा विचार, देहभाव नाहीच आहे. पण असं असताना आनंदी, समाधानी आणि इतकं प्रेम, सगळ्यांबद्दल प्रेम ओसंडून वाहतंय. कारण प्रत्येकामध्ये तो परमात्मा दिसतोय. अशी उत्तम अवस्था, संसारही उत्तम चाललेला आहे. सर्व 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 काही उत्तम अशी अवस्था प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून असतो. बघा, आपण गोष्टी ठरवतो पण त्या घडतात का? आपण खूप सगळं ठरवतो की आज मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, पण प्रत्येक गोष्टी घडत नाहीत. आपण ठरवलेलं प्रत्येक पूर्णत्वाला जात नाही. आपल्या हातात काहीही नसतं. त्यामुळे आयुष्य जसं येईल त्याला तसं सामोरं जायला पाहिजे. आपल्याला माहिती नाही उद्या काय होणार आहे. पण आपण असा कुठल्याही गोष्टीची आपण आता मी अमुकच हे खरं तर आपण एखाद्या गोष्टीत बांधून घेतो. आपण असं कुठल्याही गोष्टीबद्दल नाही, मनामध्ये आपण सहज भाव ठेवायचा. सहज अवस्था की जे येईल त्याला सामोरं द्यायचं. आणि मग त्यामुळे कशावर अवलंबून नाहीये मनामध्ये. तो शुद्ध आहे, कुठला विकार नाहीये, कुशल आहे. प्रत्येक कर्म योग हा कर्मसु कौशलम. प्रत्येक कर्म सेवा आहे ना, मग कुशलपणे होणारच आहे. अगदी कपडे घडी करणं सुद्धा इतकं उत्तमरित्या कपडे घडी करून ठेवायचे. प्रत्येक कर्म कुशलतेने करायचं, कारण सेवा म्हणून करतोय, भगवंतांसाठी म्हणून करतोय. चिंता कसली आहे आता? चिंता रहित. दुःख कसलंय? अपेक्षा सोडून दिल्या आहेत. हे ऋणानुबंध आहेत म्हणून एकत्र आलो आहोत. म्हणून हे प्रेम आहे. या जन्माचं नाहीये, मागच्या जन्माचं, त्याच्या मागच्या जन्माचं. मग आता कसलं चिंता, कसली दुःख आणि कुठलं फळ प्राप्त करून घ्यायचं? एकदा भगवंतांची भक्ती प्राप्त झाली, त्यांचं दर्शन झालं की काय हवंय अजून आयुष्यामध्ये? संपूर्णत्व तर तेच आहे. आणि ते एकदा प्राप्त झालं, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी जर भेटले, तर आपण एका ब्रह्मांडामध्ये एका पृथ्वी तलावर राहणारे आहोत. आणि अशा वेळी काय ती अवस्था असेल? मग कसली चिंता, कसलं दुःख? मग महत् प्रयासही नाही. आता काय एवढी धडपड झाली आयुष्यभर, कमवलं सगळं, एक घर आहे, राहतो आहोत आनंदाने. आता दुसरं घर घ्यायचं, 4 गाड्या घ्यायच्या, अजून एवढं सगळं मिळालं तर जरूर घ्यायचं, आवडलं तर जरूर घ्यायचं. पण नाही आहे म्हणून दुःख करायची गरज नाहीये, धडपड करायची गरज नाहीये. ती धडपड, ते सगळी जर शक्ती आपण जिकडे महत्वाची गोष्ट आहे, कायम टिकणारी गोष्ट आहे, तिकडे लावली पाहिजे. असा जो आहे तो मला प्रिय. म्हणजे सुदामाबद्दल हे भक्त श्रेष्ठ आहेत ते. पुढची स्लाइड माताजी. आता भक्त प्रल्हाद महाराज, त्यांची किती परीक्षा घेतली. जो हर्षितही नाही, दुःखही नाही. एखादी गोष्ट आली तर नाही, आनंद काय, आनंदाने अक्षरशः नाचायला लागल्या, उड्या मारतोय असं नाहीये. आता हे काही आली आनंद, आनंद ठीक आहे. मग आनंद, दुःख आलं म्हणून काय दुःखाने अगदी कोसळून जातोय किंवा अगदी पायाखालची जमीन हादरून जातीये असं काही नाही. डोक्यावरती काय दुःखाचा बहार घेऊन फिरतोय, काही नाही. आलं आलं ठीक आहे, थोडं व्हायचं, होणारच आहे दुःख. पण ठीक आहे, काही हरकत नाही, जाणार आहे, हे टळणार आहे, काही कायमस्वरूपी नाहीये. हे मनामध्ये माहितीये. कशाचं दुःख नाही, काही हवं असंही नाही, मिळालं मी आनंदी आहे, जे काही आहे ना देवा, असं हे पण अनेक लोकांकडे नाहीये जे आपल्याला मिळतंय. पण आपल्याला किंमतच नाहीये. कित्येक लोक आहेत की त्यांच्याकडे या गोष्टी पण नाहीये. छत नाहीये, खायला प्यायला नाहीये, आपल्याला निदान ते तरी मिळालेलं आहे. मग अशा वेळी जे आहे ना, मी आनंदी आहे, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. पुढची स्लाइड माताजी. म्हणून भक्त प्रल्हादांची गोष्ट आहे की इतका निष्ठा भगवंतांवर, जो मनुष्य शत्रू आणि मित्र, कारण त्याच्यासाठी शत्रू मित्र नाहीच आहे. जसा प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा त्याला जर दिसतोय, तर शत्रू म्हणून जो कोणी आतापर्यंत होता, तर तो परमात्मा रूपानेच त्याच्या पुढे उभा आहे. त्याच्यामुळे त्याची काय शत्रुत्व करणार आहे त्याच्याशी? सगळ्यांकडे समान शत्रू मित्र सर्वत्र परमात्माच. मग मान कोण आहे? देहाचा मान अपमान आहे. कोण मला वाईट म्हटलं तर कशाला, आत्म्याला म्हटलं का? काही भोका पडली का? नाही, बाहेरच्या देहाला म्हटलेलं आहे. मग अशा वेळी मग मान नाही आणि अपमानही नाही, शीत उष्ण नाही, सुख दुःख नाही, कारण सगळं येणारं जाणार आहे. निंदा स्तुती कोणाची? भगवंतांची निंदा करणार आहे? कोणाची निंदा करणार? प्रत्येकामध्ये जर तो परमात्मा आहे, मग इथे निंदा स्तुती काही नाही. द्वंद्वाच्या पलीकडे समभाव, वाईट संघापासून मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट. जो निवासस्थानाविषयी कशाचीच काळजी, अरे कशाचीच काळजी नाही. काळजी मी त्यांच्यावर सोपवली, त्यांना सगळं सोपवून दिलं, त्यांच्यावर त्यांना अर्पण करून टाकलं स्वतःला. मग काय आहे? मग कशाची काळजी? ते घेतील माझी. ज्ञानामध्ये स्थित आहे, ज्ञानात राहतो. राहतो म्हणजे काय? प्रत्येक क्षणी 24/7 ते ज्ञान होतंय, मला माहिती आहे. त्यासाठी मुद्दामून पुन्हा पुन्हा आणावं लागत नाही. त्या ज्ञानामध्ये आपण स्थिर झालेलो आहोत. ते ज्ञान प्रत्येक क्षणी होतंय आणि हळूहळू व्हायला लागतं, पटकन काही होतं असं नाहीये.
आपण आपोआप हळू आता 5 मिनिटं करतोय, उद्या 10 मिनिटं, मग परवा 15 मिनिटं, हळूहळू तो काळ वाढायला लागतो भक्तीचा. आणि मग आपल्याला आवड एवढी वाढायला लागते की प्रत्येक क्षणी कसं करता येईल हा विचार मनामध्ये येतो. तो मला प्रिय आहे. म्हणून पुढची स्लाइड माताजी. सर्व भक्त श्रेष्ठ आहेत. महाराजा अंबरीश आहेत, जे या अविनाशी भक्ती मार्गाचं अनुसरण करतात. बिल्वमंगल ठाकूरची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. तर जे आहेत अविनाशी भक्ती मार्ग आहे, म्हणजे ज्याच्यावर जो चालतो त्याचा विनाश होत नाही कधीही. अनुसरण करतात, तो हा मार्ग चालतात, उपदेशाचं पालन करतात. आणि मला परम लक्ष, नवीन गाडी घ्यायची नाहीये, नवीन घर घ्यायचं नाहीये, किंवा दागिने अलंकार कपडे ठेवून जायचे या जन्मात. जेवढे आहेत ते पुरेसे आहेत. आणि पुढच्या जन्मात काही बरोबर येणार नाहीये. पुढच्या जन्मी आपण यातली घर गाडी दागिने कपडे लत्ता आपली इस्टेट काही घेऊन जाणार नाही. देह पण इथेच ठेवायचा आहे, तोही इथेच राहणार आहे. मग परमलक्ष्य काय आहे, जे टिकणार आहे, जे कधी नाहीसं होणार नाहीये, जे सतत आपल्या बरोबर राहणार आहे, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून परमलक्ष्य फक्त एका जन्मापुरता विचार न करता परमध्येय माझं काय आहे, श्रद्धेने पूर्णपणे संलग्न होतात, ते मला अत्यंत प्रिय आहे. आता इथे जर आपण बिल्वमंगल ठाकूर आहे, तर ते बिल्वमंगल जे ठाकूर आहे त्यांची गोष्ट म्हणजे ते ते जे होते बिल्वमंगल ठाकूर. एकच मिनिट माताजी, शेवटची स्लाइड कुठली आहे? हा ठीक आहे. तर हे 8व्या शतकातली गोष्ट आहे. हे दक्षिणात्य ब्राह्मण होते, ते केरळाला राहायचे. आणि त्यांच्या जेव्हा पित्याचा मृत्यू झाला, खूप पैसा होता त्यांच्याकडे, पण लहानपणापासूनच जर अपार संपत्ती मिळाली, त्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे काही शिस्तच नव्हती त्यांच्या आयुष्याला. आणि मग त्यांचं एका वेश्येवर, चिंतामणी नावाच्या वेश्येवर प्रेम बसलं. इतके आसक्त होते की पाऊस पडत होता, नद्याला वाहत होते, कृष्णा वेण्णा नदीला पूर आला होता, पण ते इतके इतके त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली होती की ते त्या नदी पलीकडे ती राहत होती. तर ती लाकूड समजून एक अर्धवट जळालेलं प्रेताला त्यांनी धरलं आणि त्यांनी तो पूर्ण नदी पार केली. म्हणजे बघा, त्यांचं म्हणजे नजर काय समोर दिसतच नाहीयेत गोष्टी, इतके आंधळे होणं. आणि मग ते तिच्या घराकडे आले, तिचं दार बंद होतं कारण इतका भयानक पाऊस पडत होता. मग तिथे एक साप होता, तर त्या सापाला दोरी समजून ते त्याच्या भवनात चढले. पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण किती आसक्त झालो आहोत, तेव्हा त्यांना स्वतःचीच लाज वाटली, त्यांनी स्वतःचा धिक्कार केला. आणि मग शेवटी कृष्णाविषयीच्या भावाने त्यांना, आणि मग त्यांनी तिकडून कृष्ण मित्रांची सोमगिरीकडून दीक्षा घेतली. पण बघा, आपण पुन्हा जेव्हा ते वृंदावनात यांना निघाले, रस्त्यात त्यांना पुन्हा ते एका सुंदरीच्या म्हणजे एका सुंदरीवर आसक्त झाले. आणि मग असं झाल्यावर त्यांना स्वतःचीच लाज वाटली. भक्ताने सुद्धा सतत जागरूक राहायला पाहिजे, म्हणजे आपलं मन कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त होणार नाही. बाह्य गोष्टी सगळ्या नाहीशा होणाऱ्या आहेत, सगळे देह आहेत, ती आवरण आहे, तो आत्मा नाहीये. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग समभाव आपोआपच येतो, बाह्य जगाचं आकर्षण आपोआपच कमी होतं. मग अशा वेळी मग त्यांनी आपले डोळे फोडले की काय माझे डोळे माझा अधःपात करायला कारणीभूत होत आहेत. मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना युगल रूपात दर्शन दिलेलं आहे. मग ते कृष्ण प्रेमाचं गीत गात ते वृंदावनामध्ये गेले. तसे बिल्वमंगल ठाकूर, त्यांनी बिल्वमंगल स्तोत्र, गोविंद स्तोत्र, गोविंद दामोदर स्तव अशा अनेक स्तुतींची रचना केली. आणि हे सूरदास आहेत. तर सूरदास आंधळे होते, तर हे जे सूरदास आहेत त्यांनी बोली भाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत. सूरसागर नावाचा ग्रंथ लिहिलाय, त्यांनी कृष्णाच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. तर त्यांचा मथुरेजवळ गोवर्धन गावात जन्म झालेला. तर असे सूरदास बघा, भगवान श्रीकृष्ण स्वतः ऐकतायत त्यांचं. म्हणजे भक्ताची काय स्थिती असते. पुढची स्लाइड माताजी. तर अशा रीतीने आपण हा अध्याय बघितला, भक्ती योग. कुणाला प्रश्न आहेत का, काही विचारायचे? हरे कृष्ण. आपणा सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. अनम्यूट करा माताजी. जय श्री कृष्ण. हरे कृष्ण, बोला. हरे कृष्ण. हा बोला. मला खूप छान पद्धतीने 12वा अध्याय समजून सांगितला. ऍक्च्युली मी 12वा अध्याय ना म्हणजे बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की भगवद्गीतेमध्ये खूप महत्वाचा भक्तियोग आहे, पण अर्थ काही नाही, वाचायचं शिकत होते संस्कृत मधून, पण अर्थ काही माहिती नव्हता. पण आज खूप छान म्हटलं, पूर्ण म्हणजे जीवनाचं सार त्याच्यामध्ये आहे. हो हो, धन्यवाद. बरोबर माताजी. हरे कृष्ण माताजी, बरोबर. छान छान छान. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला रेश्मा माताजींना विचारायचंय माताजी, की